काल संध्याकाळी 9:30च्या सुमारास जुहूच्या एका परिसरात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे जात होते. त्यांच्या स्कॉट व्हेकलला ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यात एक ऑटोही चाही नुकसान झाला. त्यात बसलेले 2 लोक जखमी झालेले आहेत. एकची स्थिती क्रिटिकल असल्याचं बोललं जात आहे. आपल्यासोबत जुहू पोलीस स्टेशनचे PI शौकत इनामदारजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, नेमका घटना काय घडली, कुठे घडली, त्याबद्दल जरा. काल 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 9:15 आसपास जुहूच्या गांधीग्राम एरियामध्ये ॲक्सिडेंट झालेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तात्काळ त्या ठिकाणी गेले. गांधीग्राम रोडवरती सिल्वर बीच कॅफेच्या समोर एक इनोवा, एक रिक्षा आणि एक इलेक्ट्रिक व्हेकल यांचा अपघात झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली. मग इनोवा व्हेकल ही अक्षय कुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची होती आणि त्याच्यामुळे तिकडे रोडवरती ट्रॅफिक असल्याने पोलीस कर्मचारी ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी खाली उतरलेले होते. सदर ठिकाणी इनोवा उभी असताना मागून येणाऱ्या रिक्षाला इलेक्ट्रिक मर्सिडीजने धडक दिल्यामुळे ती रिक्षा इनोवाच्या मागच्या भागामध्ये जाऊन अडकली. तिला फायर ब्रिगेडच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. रिक्षातील रिक्षाचालक आणि सहप्रवासी यांना पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल केले. रिक्षाचालक सध्या क्रिटिकल हॉस्पिटल ICUमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि रिक्षातील सहप्रवासी हे आरोग्य निधी येथे उपचार घेत आहेत. याचा इम्पॅक्ट एवढा जास्त होता की स्कॉट व्हेकल एका पार्क असलेली मर्सिडीज कारच्या टपावर गेली. नेमका म्हणजे जो प्रायमा फेसा इन्फॉर्मेशन आहे, काय स्पीड असणार, म्हणजे एवढा हेवी इम्पॅक्ट होता त्याला. सदर ठिकाणी एक नॅरो लेन असल्यामुळे सदर ठिकाणी जोरात वाहन चालवण्याचे प्रसंग फार कमी असतात. परंतु सदर ठिकाणी उभ्या असणाऱ्या गाडीला खाली रिक्षा अडकल्यामुळे तिला क्रेनच्या मदतीने वर उचलण्यात आलेले होते आणि त्यावेळेला मग ती गाडी जे शेजारच्या गाडीवरती त्याचा थोडासा इम्पॅक्ट गेलेला होता. अक्षय कुमार कुठे होते ज्यावेळी ही इन्सिडेंट झाली? सदर घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला अक्षय कुमार हे त्यांच्या निवासस्थानी परतत होते आणि त्यांच्या एस्कॉट व्हेकलच्या पुढे 3 गाड्यांपुढे त्यांची गाडी होती. त्यामध्ये त्यांना कोणत्या प्रकारचं नुकसान झालेलं नाही. ते पण खाली उतरले होते मदत करण्यासाठी, असं काय पाहिलं होतं? नाही, आम्ही त्या ठिकाणी पोलीस ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या ठिकाणी श्री अक्षय कुमार साहेब त्यावेळेला नव्हते. या प्रकरणी ज्याच्यामुळे ही घटना घडली त्या ड्रायव्हर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं आपण काय लिगल ॲक्शन घेतलं त्याच्यावर? सदर अपघाताच्या प्रकरणात जुहू पोलीस ठाणे यांनी गुन्हा नोंद क्रमांक 67/2026 कलम 281, 125A, 125B भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. त्याचा तपास PSI पाठक साहेब करत आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाबदार असणारे मर्सिडीजचे चालक राधेश्याम राय यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी मद्यसेवन किंवा इतर अंमली नशा केलेली आहे का याबाबत त्यांची वैद्यकीय तपासणी कुपर रुग्णालय येथे करण्यात आलेली असून त्यांचा अहवाल येणे सध्या प्रलंबित आहे आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कॅमेरामॅन युगेन गुप्तासह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.